अभिजितचा पहिला चेंडू खेळत असताना हुक केलाय फटक्याला, फाईनला निघून जातोय. 1 सेकंड बाउन्सला येईल. अगदी 4 धावा. इनिंगची सुरुवात झाली आहे. अर्थातच स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश वाडीगड टीमनं पहिला चेंडूवरती लगावलाय चौकार. पारचे दोन्ही हात वरती आहेत. इट्स अ मॅक्सिमम. पहिल्या 2 1 बाउन्स म्हणून दंडित केलं. 3 चेंडूचा खेळ झालाय. तब्बल 14 धावा. सर बॅटने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला चेंडू दणदण करत निघून जातोय. आणखीन एक येईल चौकार. या ओव्हर मध्ये धावांचा पाऊस पडतोय आणि बॅटिंग करत असताना अतुलच्या बॅट मधून हा तिसरा चौकार येतोय. दाखवलं अभिनं. शेवटचा चेंडू बसला, मागचा पाय पूर्ण टेकवला, गरकन फिरलाय. तदनंतर फटका एक एमबी चॅम्पियन ट्रॉफीसाठी. संपूर्ण टीम प्रत्येकाचा सपोर्ट राहिला या स्पर्धेला. आणखीन एक फुलटॉस होता, फक्त दिशा दिले फाईन मध्ये, जास्त काही केलं नाहीये. धावा भरपूर गोळा झालेत. संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाते 27 या आकड्यावरती 27. संख्या आणखीन पुढे जाते 27 या आकड्यावरती 27. कारण की अतुलची बॅटिंग तू पाहिली तर वैयक्तिक 26 धावसंख्येवरती एकटा अतुल खेळतोय. सिद्धू वन साइड बॅटिंग करणं काय असतं. पुन्हा स्विचिटचा फटका बाहेर काढला, गॅप शोधून काढला, केला. फुल टॉस चेंडू. आतापर्यंत मयुरेशनं 2 फुल टॉस टाकलेत आणि दोन्ही फुल टॉस वरती 4 धावा आलेत. आणखीन एक चौकार. स्ट्रेट ड्राइव्ह व्ही शेप मध्ये राहताना दिसून आला. पार्टनरशिप महत्वाची आहे. बॅकफुटला पूल फटका केलाय. खेळाडू तैनात नाहीये. 1 सेकंड बाउन्सला चेंडू दाखल होईल. डीप स्क्वेलिक रिजन मध्ये येथील 4 धावा. जाग्यावरून स्टँड अँड डिलिव्हर ही ताकद आहे, ही नजाकत आहे, हा पंच आहे. बडे मंच का सरपंच आहे अतुल. व्हॉट अ स्ट्रोक. खेळणं महत्वाचं आहे. टीम साठी एक धाव अडवणं महत्वाचं आहे. पडला तरी चालेल. आणि फलंदाज घालाय 5वा चेंडू घेऊन. या ओव्हर मध्ये देखील बॉलिंग चांगली राहिली आहे. सर बॅटनं ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. जास्त अंतर पार करावं लागेल. गॅप शोधलाय. 1 बाउन्स निघून जातोय. 4 येईल चौकार. अतुल स्ट्राइक वरती आहे. धावा येणार जरूर हा प्रश्न आहे, मात्र चेंडू अगदी निघून जातोय. कदाचित हा मॅक्सिमम आहे. होय.